हाय यूट्यूब फॅमिली, आज आहे मोठी एकादशी। आपल्याला घरी विठ्ठल रुक्माईची पूजा करायची आहे, त्यासाठी हे विठ्ठल रुक्माई घेतलेली आहे। हे पहा, आपण मस्तपैकी अभिषेक करून घेतलेला आहे। आता आपण पहिल्यांदा विठ्ठलची मूर्ती ठेवून घेऊ, मग नंतर रुक्माईची। हे पहा, आता आपण ही जे साहित्य घेतलेले आहेत, हे पहा, पहिल्यांदा आपण मस्तपैकी विठ्ठलाला चंदन लावून घेऊ। विठ्ठलाला चंदन हे खूप प्रिय आहे, त्याकरता मग नंतर हार घालून घेऊ। जे आपण मंजुळाचा आणि फुलाचा हार तयार करून घेतलेला आहे ते हे पहा, विठ्ठल रुक्माईला घातलेला आहे। आता विठ्ठलाला घालून घेऊत आपण। मग नंतर मोत्याचा हार घालून घेऊ। हे पहा, मस्तपैकी आपण हार घालून घेतलेले आहेत। थोडेसे झेंडूचे फुलं आहेत, ते झेंडूचे फुलं पण वाहून घेऊ देवाला। आणि ह्या स्वस्तिकच्या फुलाची साईडकडून मस्त हे केलेले आहेत। आणि हे काय, हे एक गुलाबाचं फूल होतं, ते पण आपण ठेवून वाहून घेतलेलं आहे। सर्वप्रथम पहिल्यांदा आपण दिवा लावून घेतला होता। विठ्ठल रुक्माई रांगोळी अशी काढलेली आहे। तुम्हाला हे घरच्या घरी आज मी विठ्ठल रुक्माईची पूजा केलेली आहे एकादशीची। तुम्हाला पूजा कशी वाटली, कशी नाही सांगा। हे पहा, आधी आपल्या सर्व घरातल्या देवांची पूजा करून घेतलेली होती, आणि मग नंतर विठ्ठल रुक्माईचा अभिषेक तयार केला, आणि मग विठ्ठल रुक्माईची पण पूजा करून घेतलेली आहे। हे पहा, जे आपण फराळीला केलं होतं ते पण ठेवून घेऊ आणि पाणी फिरवून घेऊ। पहा, तुम्हाला घरच्या घरी मी अशी पद्धतीत विठ्ठल रुक्माईची पूजा केलेली आहे यूट्यूब फॅमिली। तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली, कशी नाही, कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। पुन्हा एकदा आषाढी एकादशीबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पूजा पाहताच किती असं विठ्ठलाचं दर्शन चांगलं वाटत आहे, आणि मूर्ती पण किती असं आकर्षक वाटायले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।